नमस्कार, मी श्वेता. यशाच्या लाईफ ऑन वन प्लेटमध्ये तुमचं स्वागत करते. आषाढ महिना चालू झालेला आहे. बऱ्याच घरांमध्ये तळणीचे पदार्थ बनत आहेत. आज आपण बघणार आहोत लाल भोपळ्याचे घारगे. इथे मी पावशेर भोपळा घेतलेला आहे. सर्वात आधी आपल्याला भोपळ्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही नंतरही साली काढू शकता, पण त्याच्यामुळे भोपळा जास्त वेस्ट होतो. त्याच्यामुळे मी अगोदरच साली काढून घेत आहे. भोपळा बारीक कट करून घ्यायचा आहे, ज्याच्यामुळे भोपळा लवकर शिजला जातो. इथे आपला भोपळा चिरून तयार आहे. भोपळा आता स्वच्छ पाण्याने मध्ये धुवून घ्यायचा. कढईमध्ये भोपळ्याच्या फोडी टाकून घ्यायच्या. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण बंद करून 10 मिनिटासाठी शिजवून द्यायचं. 10 मिनिटांनी झाकण उघडून भोपळा चेक करायचा. भोपळा शिजला आहे की नाही. बघा, आता आपला भोपळा छान शिजलेला आहे. आता ज्या भांड्यामध्ये आपण पीठ मळणार आहोत त्या भांड्यामध्ये भोपळा काढून घ्यायचा आणि बटाटा मॅशर घेऊन भोपळा छान मॅश करून घ्यायचा. भोपळा गरम आहे तोपर्यंतच मॅश करून घ्यायचा, म्हणजे भोपळा छान मॅश होतो. आता इथे टाकायचं आहे गूळ. गूळ मी अर्धी वाटी घेतलेला आहे. तुम्ही कमी जास्तही घेऊ शकता. तुम्हाला जसं गोड हवं आहे तसं तुम्ही जास्त किंवा कमी करू शकता. गूळ ही भोपळ्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा. इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 चम्मच तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ का टाकायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते. 1 चम्मच वेलची पावडर, अर्धा चम्मच सुंठ, अर्धा चम्मच मीठ. हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि घट्ट अशी कणिक मळून घ्यायची. एक्स्ट्राचं पाणी अजिबात टाकायचं नाही. आहे त्याच पाण्यामध्ये घट्ट अशी कणिक मळून घ्यायची. नंतर 5-10 मिनटं साईडला ठेवून द्यायची. 10 मिनिटांनी परत एकदा कणिक एकजीव करून घ्यायची आणि कणकेचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे. आता या गोळ्यांना दोन्ही साईडने तेल लावून हलक्या हाताने लाटून घ्यायचे. जास्त जाडही नाही करायचे आणि जास्त पातळही नाही करायचे. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. अशा पद्धतीने सगळे पुरी लाटून घ्यायचे. सर्व पुऱ्या लाटून एका प्लेटमध्ये काढून ठेवायच्या. जेव्हा 5-6 कणकीचे गोळे शिल्लक राहतील तेव्हा गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचे, म्हणजे आपला टाईमही वाचतो. अशा मी सर्व पुऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. चला आता तळूयात. तेल गरम झालं की नाही ते पाहण्यासाठी एक कणकेचा छोटा तुकडा टाकायचा. जर तो वरती आला म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे. पुरी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. झाऱ्याने पुरीवरती तेल शिंपडत राहायचं, म्हणजे पुरीवरच्या साईडने छान शेकली जाते. 3-4 सेकंद एका साईडनं भाजून झाल्यानंतरनं पुरी पलटी करायची आणि दुसऱ्या साईडनंही भाजून घ्यायची. इथे बघू शकता पुरी छान भाजून तयार आहे. आता एका प्लेटमध्ये पुरी काढून घ्यायची. अशा पद्धतीने बाकीच्याही पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता पुरी किती छान टम्म फुगलेली आहे. अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. गरम गरम पुरी जाळीवरती काढून ठेवायची, म्हणजे त्याच्यामधली गरम वाफ दोन्ही साईडने बाहेर पडते. त्यामुळे पुरी लवकर नरम पडत नाही, आहेच तशीच टम्म फुगलेली राहते. चला तर तयार आहेत आपले भोपळ्याचे घारगे. घारगे बनवून बराच वेळ झालेला आहे, तरीही अजून एकदम टम्म फुगलेले आहेत. आपण जे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे ना, त्याच्यामुळं घारगे एकदम कुरकुरीत होतात. आणि तुम्ही बघू शकता घारगे आपले अजिबातही तेलकट झालेले नाही आहेत. घारगे तळताना तेलात जास्त वेळा पलटी करायची नाहीत, त्याच्यामुळं ते तेलकट होत नाहीत. कशी वाटली आजची रेसिपी? व्हिडिओ आवडले असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.